आम्ही वरगण गांवच्यान साधारण 3.5 किलोमीटर या डोंगराळ भागाक आसा। वाटमार्गी पायक जल्मी देवस्थान ह्या जाग्यार नव्यानी देवळाची बांदकाम जाल्ली आसा। जे लोक हांगा आयले महाप्रसादच्या निमतान जेवले आंकडो आसा हजाराच्यांनी वयर। ह्या डोंगराळ भागाक येवपा खातीर रस्त्याची अडचण। जे वरगण गांवचे लोक ह्या आपल्या देवळा कडेन येवपा खातीर हे जे सगळी व्यवस्था करता, एक म्हयन्या पयलींची तयारी, तितून भितर हांगा हाडून जेवण रांदप, बाकीचे इतर कामां, आनी हे करता आसतना गांवच्या लोकांक आपल्या देवाचेर जो भावार्थ आसा किंवा जे देवाचेर एक आस्था आसा त्या खातीर ह्या प्रथेन ह्या आस्थेन ह्या गांवचे लोक ही जात्रा वर्सान वर्स ह्या जाग्यार केल्ली वता। आमी कव्हरेज दिल्या उइफा सांगेम फोरमाच्या माध्यमांतल्यान की ग्रामीण भागातले हे उत्सव जेन्ना आमी सेलेब्रेट करता कितल्योय अडचणी आसूं पण आपले उत्सव साजरे करता आसतना लोक फाटी रावना। बायलो, भुरगे, जाणटे तशेंच ह्या गांवचे लोक हांगा ह्या जात्रे खातीर किंवा ह्या फंक्शना खातीर ह्या समारंभा खातीर जी तयारी करता तितून भितरच तेणी आपल्या तरेन ड्रेस कोड, चलयांक वेगळो कलर, बायलांक साडी, तशेंच जे आमचे यूथ आसा हे वेगवेगळे रचना हांगा आमकां ह्या ग्रामीण भागांतल्यान पळोवपाक मेळटा। पायक देवा कडेन आमी वाटमार्गी देवा कडेन आमी मागतले की ह्या गांवाचेर सदांच कृपा दृश्टी दवरा आनी जे आमी म्हणला की हेल्थ आमकां जाय बरें उरपा खातीर अशें सगळे वाटच्यान ह्या गांवाक सांबाळ ह्या खातीर आमी ही कव्हरेज उइफा सांगेम फोरमाच्या माध्यमांतल्यान ह्या डोंगराळ भागांतल्यान दिल्ली आसा। जे वाटमार्गी देवस्थान आसा त्या जाग्या वयल्यान दिल्ली आसा, कित्याक ह्या देवळाच्या आदारानच ह्या देवळाच्या ह्या चढाव काडूनच आमकां बाबू सारको एक नॅशनल गोल्ड मेडलिस्ट ह्या गांवाक ह्या वरगणच्या गांवाक ह्या देवाच्या कृपेन मेळिल्लो आसा। आमी आसा वाटमार्गी देवस्थानाच्या समोर वरगणी साकून 3.5 किलोमीटर डोंगराळ भागाक जी आमी कव्हरेज तुमचे मदीं घेवन आसा। देव बरें करूं। जेवण कशें? जेवना पण राल्लो कोणे? सगळे बायलांनी। बायलांनी। तुम्ही काय आज बायल लायले ना? लायलेले शिनून दिले। शिनून दिले। ओके।
कशी पळयता हे जे वाटमार्गी देवस्थान तुमचे आसा रानांनी आसा आनी एक वेगळीशी उमेद आनी तितून भितर चलून येवपाक जाय, सामान हांगा हाडपाक जाय, रांदपाक जाय आनी हजारांनी लोक ह्या जाग्यार येता. तुम्ही कशी पळयता की आमी यूथ म्हणले की पयलींची प्रथा विसरता, पण तुमच्या गांवांनी पळयली जाल्यार ही प्रथा तुमी हाती घेतलेली आसा भुरग्यांनी, ज्या तरेन तुमी वावरपाक लागल्या. कशी पळयता हे सगळें? बरें दिसता अशे लोक येवन आमच्या गांवांत हे करून वयता, आमकां सगळ्या हे दिवपाक बरें दिसता आनी ही प्रथा आमी तशी दवरतली, आमकां आसता तशें आमी हे करतले. कितले म्हणल्यार उत्सव काबार जाता? आतां आमी किलबिल प्रोग्राम आयकला, सो कितले म्हणल्यार चलतलो प्रोग्राम? आतां जातलो एक वरान काबार जातलो. एक वरां. तुमी राती हांगा आशिल्ली काय सकाळी आयल्या? सकाळी आयल्या. आतां थोडी रावता, रातचे रावतले. रातची रावता थोडी. प्रोग्राम काय नव न्हू? गेल्या वर्सा आमी पळयले की डान्स बसयल्ले. आतां आसा दिसता, पण कितले आसा ते आमकां खबर ना, पण आसा दवरला. ओके. केन्ना येता मदीं देवाक पांय पडपाक हांगा? हय हय, म्हयन्या आमगे एकदां सोमार जाता तेन्ना आमी म्हयन्या येता. कितले किलोमिटर अंदाज टायम तरी कितले लागता चलून येवपाक अंदाज खबर आहा? अर्दवर, पण अर्दवर चड जाय. स्लो जाल्यार आनी फास्ट जाल्यार हाफ एन आवर जाय. भंय दिसना रानटी जनावरांचो? ना ना, ना, संवय जाल्या. सवय जाल्या आमकां. नांव कितें? म्हजें नांव मोहिनी गांवकर. तुमचें? प्रियंका गांवकर. सो जेवण तुमी पळयला की सगळी जेवण केलें आनी तुमी लास्ट उरले अशें कित्याक? आमी वाडटालीं सगळीं वाडपा खातीर अशें. पावलें जेवण सगळ्यांक? पावलें. सो थँक्यू. कितले लोक जेवण गेले? आमकां साधारण एक वर लागले फाटी फडी करपा रस्त्यांनी गर्दी. कितले लोक सुमार जेवण गेले? 1000 भर. त्याच्यान चड जातलो म्हणून हांव तितलें लक्षांत दवरना. अनुगार थोडे जालो. सगळे सामान विमान केन्ना हाडले? ते राती पावले आमी सगळें सामान. राती पावयले. आनी आतां पंचखाती तयारी? पंचखाती म्हणजे ती केली ती आमी चड सोंपली. खपली इतलो लोक? ती आतां आमी परत करता तीच करता. ल्हानले सगळें सोंपले पयस न्हू. गांव हो जो पयलीं तुमी म्हणला की वाटमार्गी ह्या जाग्यार रावताले पयलीं लोक? तुमी रावा दिसता. रावत पयलीं रावा म्हणजे ती घरां आसलेली, माड आसलेले. तुमची मुस्ती ना? ना, आमची मस्ती ना. तुमची पहिली माय बी तेच पयलीं ते खंय काळान सांगू इतली पहिली. आमगे पुराण ते पण तिकडे हा. आनी तूं थिंग पळयल्या कितें जालें आतां ती कशी घेता तशें आमी बसून सारकें पातळ तें व्हड जेवण पातळ मोदी सांगली बसता असले हा. पहिली लोकांनी ह्या वाड्या वयलो त्या वाड्या वयलो किंमत जावपाक खंय ते आतां बरें पयस पडटा हाज्या मुखार आनी जेवण तेणी म्हणला की कमी पडलें आनी गर्दी पळयली जाल्यार तेणी एक्सेप्ट केलें नासलें की इतली गर्दी आसा म्हणून. तुम्ही पहिलेच फावटी हांगा कशें पळयता सगळें? हय, पयलेच फावटी पूर्वर्सा येवपाचें म्हाका भाग्य काही कारणावश मेळूना, पूण ह्या फावटी आवर्जून आयला आनी खरें सुंदर रम्य अशें हांगा वयर दोंगरा भितर हे वाटमार्गी देवस्थान, जागरूक देवस्थान आनी येवन हांगा बरें मन प्रसन्न जालें. आनी हे वर्गणजी सगळ्यो गांवच्यो बायलो आनी जशें सांगलां सकाळच्यान सामान हाडून आज तांणी लोकांक जवळ जवळ मोर दॅन 1000 लोक येवन जेवन गेले आनी अजून लोकांची वार्डर चालू आसा. लोकांनी जेवण करता, तांगे जेवणूय सोंपलें आनी परतूय रांदलें. सो एक वेगळें एक भक्तिमय वातावरण अशें हांगा जाल्लें आसा आनी प्रत्येक जाण आपापल्या हातून काम करता, प्रत्येक जाण आपलो हातभार लावता. सगळे गांवचे लोक, भुरगीं, बाळां, जाणटी सगळीं एक जावन करता. सो हे उत्सव पळयतना एक वेगळे मनाक फील जाता. एक वेगळें भक्तिमय वातावरण आसा. सो सगळ्याक कडेन मागता की अशेंच गांवां भितर सुख शांती आसूं, वातावरण सगळे लोक खुशालकायेन एकवटान सदांच रावूं.
उमेद अशी आमकां हांगा येवप, हांगा थंड क्लायमेटा देवूळ हा एक डोंगरार अशें आसा आनी हांगा येवन आमकां एक उत्सव करप म्हळ्यार खूब मजा अशी. एक 8 दीस पयलीं येवप, हांगा काम करप, जावं पयल्या दिसा येवन आमी काल राती 3:30 म्हणल्यार आमी हांगा आशिल्ले ही फुलां घालपाक जावं सळ करपाक. 3 म्हणल्यार सगळें फुलां हाडून हांगा सगळें सामान सेट करप, फुलां घालप, खूब उमेद जाता हे प्रोग्रामा लागून भरपूर. कितलेशे भुरगे टोटल वावुरतले राती आमी असले एक 25-26 भुरगे आसले. 26 भुरगे हांगाच रावले रातचे? ना, आमी रातचे गेले 3 सुमार गेले आमी घरा. भंय दिसना रानटी जनावर? दिसना, देव आसा देव आसा आनी बरें दिसता. अशें भंय बी तशें कांयच ना, सगळें उमेदीन करता. फूल हें करून दिता, मागीर कोण वयर देवळाचेर वचून बांदपाचें आनी सगळें अशें करून. रस्त्याची खूब अडचण आसा? रस्त्याची अडचण आसा. तुम्ही डिस्कस करना गांवचे की जावचो फॉरेस्ट डिपार्टमेंट? वायल्ड लायफ न्ही म्हणल्यार तेंच्यांनी समज फॉरेस्टांनी एनओसी दिली जाल्यार जावपाक शकता आनी आमदाराच्या हातीन. अशें कितें आसा की हांगा नाटकां बिटकां जावची रातची? पयला की किलबिल जाता, काबार जाता, उत्सव रातीन जावचो, अशें कितें आसा? अशें दिसता म्हाका. एक नाटक जाल्यार सगळे रावन पळयता आसले जावं अशें करून उमेद अशी न्हू म्हणटना किलबिल करताच आमी वर्सान. अशें बारीक भुरग्यां डान्स आसता, अशें करून किलबिल जाता. आनी ह्या टायमार म्हणटना सगळे आमगे खेडेगांव म्हळ्यार गायाचो धंदो आसा सगळ्यांचो. ह्या टायमार लोक मातशे वयता दूद काडपाक जावं दूद पावोवपाक लागून. सो थँक्यू. बरें. कोणी सांगप ना हांगा प्लॅटफॉर्माचेर येवप, ते येवपाचे आनी उत्तर सांगपाचे आनी प्रायज घेवन वचपाचे. गुगल पळयताल्यार पळयात, कित्याक इंडियान फूल आसा. प्रश्न आसा, कोणते झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते? उत्तर आसा बरोबर मुकेश गांवकर. जिंकला आसा पिंपळ. सगळ्यांक खबर आसतली ना सर? पिंपळाची झाड जे आसा ते ऑक्सिजन चड दिता. ते भायर वदळ कोण आसले पळय ते मात लागीं पावले. कोणी सांगले? वॉर्ड म्हटलेलो. आता तुमची मुखार एक गोष्ट घेऊन येता. गोष्ट सांगपी आसा श्रेविका वेळीप. एका गावात एक दूधवाला राहत असे. त्याचे नाव होते रामजी. तो अतिशय लबाड होता. दररोज दुधात पाणी घालून दूध विकायचा. गावातील लोक त्याला विचारत, रामजी दूध एवढे पातळ का? यावर रामजीचे उत्तर ठरलेले असे, काय करणार, आमची म्हैसच जास्त पाणी पिते. त्या गावात दुसरा कुणीच दूधवाला नसल्यामुळे गावकऱ्यांना रामजीकडचेच पाणी घातलेले पातळ दूध घ्यावे लागेल. एके लबाडी करून रामजीने या दुधाच्या व्यवसायावरून खूप पैसे जमविले. एके दिवशी रामजी आपल्या गावी जायला निघाला. चालता चालता तो थकला. वाटेत नदी लागल्यावर तो थांबला. नदीकाठाशी एका झाडाखाली बसून त्याने आपली शिदोरी खाल्ली. त्याने सामान व पैशांची पिशवी एका झाडाखाली ठेवली आणि तो पाणी पिण्यासाठी नदीकाठाशी गेला. नदीकाठावरील झाडावर माकड बसले होते. त्यापैकी एका माकडाने झाडाखाली बसून शिदोरी खाणाऱ्या रामजीला पाहिले होते. रामजी पाणी पिण्यासाठी नदीकडे वळताच तो माकड खाली उतरला आणि त्याने रामजीची पैशांची पिशवी पळवली. रामजी पाणी पिऊन परतला. पाहतो तर काय, त्याची पैशांची पिशवीच गायब. त्याचे अवसानच गळाले. वेडासारखा तो इकडे तिकडे पैशांच्या पिशवीचा शोध घेऊ लागला. अचानक त्याचे लक्ष झाडावर गेले. रामजीला माकडाच्या हातात आपल्या पैशांची पिशवी दिसली. रामजीने रागाने माकडाच्या दिशेने दगड मारायला सुरुवात केली. माकडाने पिशवी उघडून त्यातील एक नोट फेकायला सुरुवात केली. रामजी खाली टाकलेल्या नोटा बराबर गोळा करू लागला. पण बऱ्याचशा नोटा वाऱ्यामुळे नदीच्या पात्रात पडून वाहून गेल्या. फक्त जमिनीवर पडलेल्या काहीच नोटा रामजीला मिळाल्या. रामजीची बरी कोर मोडली. रामजीने दुधात पाणी घालून मिळवलेला पैसा अखेर पाण्यातच गेला. धन्यवाद. श्रेविका बाईकडे आणि एकदा टाळ्यो. अनेक ॲडव्हर्टाईज. कोणत्या प्राण्याचे दात सर्वात मजबूत असतात? अनेकदा सांगता, कोणत्या प्राण्याचे दात सर्वात मजबूत असतात? घट्ट असतात,
कोणाचे खंयची जनावरांचे दाब जे कोणाक कळटा त्या मनशान प्लॅटफॉर्माचेर येवचे, मायकाचे उत्तर दिवचे. प्लीज फास्ट, जितले बेगीन आमी आन्सर दितात तेदो म्हटल्यार तेंचे हांगा फुडलीचें काम आसा तें स्टार्ट करतले. झटपट या, कोणाक कळटली? मुकेश कळना? मुकेशान एक प्रायज घेतले आसा, ते प्रायज हांगा पावणे आसते आतां मेळटले. काय प्रॉब्लेम काय ना चुकली म्हणून हळूहळू लागीं पावता न्ही म्हणून. ज्या प्राण्याचे दांत घट्ट असता तो प्राणी कोण? तुमकां म्हाका दिसता पयले दुसरे का तिसरे कितें धडो आशिल्लो अशें दिसता म्हाका लेसन. गोश्टी बी वाचपा जाय, त्यो गोश्टी आसा तें. कळना? गुगला चला कोण ना चुकले आसा. प्रत्येकाला गेले आता झटपट वेळ काढनाका, लायनी लागपाचे आन्सर फक्त यो बाय बघ. चानी बाय ना ना हा ना उत्तर आमचे बाय कोण नेता हे विनीत गावकर हेणी ते करेक्ट उत्तर दिले आसा. उत्तर आसा मगर मानगे. जे उत्तर आशिल्ले फर्स्टचे प्रायज आशिल्ले ते कोणी क्वेश्चनाचे उत्तर दिल्ले ते फावताले आमचे मुकेश गांवकर. आतां हांव आमचे पंच मेंबर सभापती राखी नायक हेजे कडेन मागता की तेणी ताका प्रायज दिवचें. तशेंच सेकंड प्रायज विनीता गांवकर एक फावट जाल्ले आसा. तेणी सरा कडल्यान कलेक्ट करचे, तेणी दिवचे. विनीत साठी ताळ्यो.